नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारं पारंपरिक लिंबाचं लोणचं तयार करणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण लिंबू लोणचं बनवायला सुरुवात करूया। लिंबू लोणचं बनवण्यासाठी इथे मी 10 लिंब घेतलेली आहेत। पातळ सालीचे लिंब आपल्याला निवडायचे। हे बाजारातून आणल्यानंतर व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे। 1.5 ते 2 तास पाण्यामध्ये ठेवायचे आणि स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवून घ्यायची। त्याच पद्धतीने मी हे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। आता ही लिंब आपल्याला चिरून घ्यायची। चिरण्याआधी यामध्ये जे तुम्ही भांडे वापरताय, सुरी, चॉपिंग बोर्ड किंवा मग ताट वगैरे जे काही भांडे वापरताल ते पूर्णपणे अगदी कोरडे असले पाहिजेत, नाहीतर मग हे लिंबाचं लोणचं कोणतंही लोणचं बनवा ते अजिबात वर्षभर टिकत नाही। पण काही काळजी घेतली तर लोणचं छान वर्षभर टिकतं। आता हे लिंब आपण चिरून घेऊया। आपण चॉपिंग बोर्ड आणि सुरी वगैरे सगळं कोरडं करून घेतलेलं आहे। एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करून घ्यायच्यात। तुम्हाला जर 4 लिंबाच्या फोडी आवडत असतील तर तसं पण केलं तरी चालतं या पद्धतीनं। पण एखाद्या वेळेस ती फोड खाल्ल्या जात नाही आणि मग वाया जातं, त्यामुळे एका लिंबाच्या 8 फोडी जर केल्या तर याचं आपल्याला बी पण काढायला सोपं जातं। या पद्धतीनं आपण बाकीचे लिंब पण चिरून घ्यायचे आहेत आणि यातलं आपल्याला सर्व जवळजवळ निघेल तेवढं बी हे काढून घ्यायचे। बी जर लिंबामध्ये राहिलं तर एखाद्या वेळेस हे बी अगदी कडवट लागतं, मग त्यामुळे लोणचं हे कडू होतं। आणि शक्यतो लोणचं बनवताना लिंबाचं पातळ सालीची लिंब वापरा। जाड सालीची जर लिंब वापरली तर मग ते पण लोणचं कडू होतं। कागदी लिंब म्हणतात याला, त्या पद्धतीने तुम्ही हे घ्यायचे आहेत। आता हे सर्व लिंब आपण या पद्धतीने चिरून यातलं बी काढून घेऊया। लिंबाच्या फोडी करून यातलं पूर्ण बी मी इथे काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून मीठ घालून घ्यायचे आणि 1 चमचा हळद घालायची। त्याच चमच्याने हळद आणि मीठ लावून हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि 3 दिवस आपण याच भांड्यामध्ये किंवा मग तुम्ही बरणीमध्ये, ज्या बरणीत लोणचं घालणार आहेत त्यामध्ये पण तुम्ही हे ठेवू शकता। आता हे व्यवस्थित हळद आणि मीठ लावून लिंब आपण 3 दिवस याच्यात छान मुरू द्यायचे, तर म्हणजे हे लोणचं अगदी छान होतं टेस्टला आणि अजिबात वर्षभर ते 2 वर्ष पण हे खराब होत नाही। लिंबाच्या आपण सर्व फोडीला छान हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। याचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 दिवस हे व्यवस्थित असंच मुरू द्यायचे। फक्त 1 दिवस झाले की खालीवर हे आपल्याला डब्यावरचं हलवून घ्यायचं। असं 3 दिवस याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मुरू द्यायचंय। आता 3 दिवसानंतर पाहूया। हळद आणि मीठ लावून ठेवलेले लिंब आपण 3 दिवसानंतर पाहूया। मधून मधून दर दिवशी मी थोडंसं चमच्याने याला हलवून घेतलेलं आहे। आता पूर्ण 1 कोरडा चमचा घ्यायचा, अजिबात पाणी नसलं पाहिजे आणि थोडंसं खालीवरी करून घ्यायचंय। याच पद्धतीने मी 2 ते 3 दिवस ठेवल्यानंतरही रोज एकदा त्याला स्वच्छ अशा कोरड्या चमच्याने हलवून घेतलेलं आहे। यात थोडंसं पाणी निघालेलं आहे फोडींना, ते आपण काढून घ्यायचं एका वाटीमध्ये। थोडंसं अगदी थोडं पाणी सुटलेलं होतं ते पूर्ण काढून घेतलंय। आता यासाठी लागणारे आपण मसाला तयार करूया। आता लिंबू लोणच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। इथे मी 2 चमचा मोहरीची डाळ घेतलेली आहे। हा जो आपला पोहेचा चमचा असतो त्याने हे सर्व प्रमाण घेतलंय। याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेतलाय, अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत, याच चमच्याने अर्धा चमचा हळद घेतली। आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मीठ याच चमच्याने 1.5 चमचा आपल्याला वापरायचंय। आता यातलं हे साहित्य जे आहे ते काही भाजून घ्यायचंय आपल्याला। इथे मी मसाले जे आहेत लोणच्याचे त्यातले काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे। त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली गरम आहे। ही जी आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे ही यामध्ये टाकून फक्त ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायची। तेल वगैरे काही वापरायचं नाहीये, फक्त गरम, म्हणजे काय होतं भाजून घेतल्यानंतर लोणचं जास्त काळ टिकल्या जातं। डाळ 2 मिनिट भाजून झाली। यामध्ये मेथी दाणे टाकून घ्यायचे अर्धा चमचा। यामध्ये खूप जण लवंग आणि मिरी पण वापरतात, खूप जण बडीशोप वापरतात। आपल्या आपल्या आवडीनं बरेच जण मसाल्यामध्ये ह्या लोणच्याचा बदल करू शकतात, पण मी शक्यतो हे बेसिक मोहरीची डाळ आणि मेथी तर आवश्यकच आहे यामध्ये वापरायला। हे दोन्ही पण छान भाजून झालंय। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला जी हिंग पावडर आहे ती पण टाकून घ्यायची। मीठ जे घेतलेलं आहे ते 1.5 चमचा ते पण टाकून घ्यायचं, म्हणजे हे पण थोडंसं आपलं गरम होतं आणि मॉइश्चर कमी होतं मसाल्यातलं।
आणि हळद पण यामध्ये टाकून थोडंसं गरम कढईमध्ये, गॅस पूर्ण बंद आहे आपला, आणि त्यामध्येच हे असं भाजून घ्यायचं आहे. कोणतंही लोणचं करताना मीठ हळद जर भाजून घेतली तर लोणचं छान टिकतं. आता ही कढई आपण खाली उतरून घेऊया आणि मग नंतर यामध्ये आपण जे तिखट वापरणार आहोत ते पण यामध्ये मी गरम करून घेणार आहे. पण एकदम गॅसवरती असताना टाकू नका, नाही तर मग तिखटाचा असा ठसका उडतो. आता कढई मी खाली उतरून घेतली. तिखट पण यामध्ये टाकून घ्यायचंय, म्हणजे यातलं पूर्ण मसाल्यातलं जे ओलावा किंवा ओलसरपणा असतो ना तो पूर्ण निघून जातो. पण तिखट मात्र खाली गरम कढईतच टाका आणि हे थोडंसं हलवून घ्यायचंय. आणि एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. एका ताटामध्ये हे काढून घेतलंय कढईतून, नाहीतर जास्त वेळ ज्याला करपला जातो मसाला कढई गरम असल्यामुळे. आता हे थोडंसं थंड करून घ्या. आता हा जो लोणच्याचा मसाला आहे तुम्ही कोणत्याही लोणच्यासाठी वापरू शकता, मिरचीचं, आंब्याचं किंवा मग कोणतंही लिंबाचं लोणचं बनवायला पण. आता हे थोडंसं थंड करून घेऊया. आता हा मसाला थंड झालेला आहे. मिक्सर जार घेतलेला आहे. मिक्सर जार पूर्णपणे कोरडा असला पाहिजे. स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून अगदी पुसून घ्यायचा आहे. कोणतेही लोणचं बनवताना, मसाला बनवताना किंवा लोणचं बनवताना भांडे जे आहेत अजिबात ओलसर नसले पाहिजेत. आता हा मसाला जो आहे यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि फक्त अगदी 2 मिनिटच आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. आता हे ओबडधोबड असं मिक्सरवरती आपण काढून घेतलं. एखाद दुसरी मोहरीची डाळ पण यामध्ये शिल्लक राहते. आता हा जो तयार केलेला मसाला आहे हा पूर्ण लोणच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे. यामध्ये खूप जण साखर किंवा गूळ वापरतात, पण मी इथं गूळ किंवा साखर वापरलेली नाहीये. साखर गूळ वापरल्यावर कसं होतं, डायबिटीसच्या माणसांना शक्यतो खायला लोणच्याचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी फक्त तिखट मीठच वापरलेलं आहे. पूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेतलाय आणि व्यवस्थित कोरड्या चमच्याने हे छान मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये अजिबात मी तेल वगैरे काहीही वापरणार नाहीये. यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर जर वापरायची असेल तर त्याच चमच्याने 2 ते 3 चमचे गूळ किंवा साखर वापरायची. इथे मी मोठं स्टीलचं भांडं वापरले. काचाचं भांडं नसल्यामुळे माझ्याकडे. तुमच्याकडे जर काचाचं भांडं असेल तर शक्यतो लोणचं मिक्स करायला पण तुम्ही काचेचं भांडं वापरा. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. 2 ते 3 दिवसांनी बऱ्यापैकी फोडी आपण मुरू दिल्यामुळे मऊसर होतात, पण 2 ते 3 दिवसांनी हे लोणचं अगदी खायला तयार होतं. आता एक मी स्वच्छ काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हामध्ये वाळून अगदी बिलकुल पाणी न राहील अशी आपण कोरडी करून घेतलेली आहे. हे लोणचं जे आहे यामध्ये आपल्याला आता भरून घ्यायचं. शक्यतो भरून घेण्यासाठी तरी काचेचीच बरणी वापरा. प्लॅस्टिक वगैरे मध्ये जर तुम्ही भरलं तर लोणच्याला वेगळ्या प्रकारचा वास पण येतो आणि लोणचं टिकत नाही. लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी फक्त काळजी एकच घ्यायची की जे भांडं आपण वापरतो ते अजिबात ओलसर नसलं पाहिजे. मिठाचं आणि हळदीचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे, म्हणजे कोणतंही लोणचं बनवलं तर ते अजिबात खराब होत नाही. वर्षभरापेक्षाही जास्त दिवस टिकणारं आपलं लिंबाचं लोणचं हे तयार आहे. रोजच्या वापरासाठी एका छोट्या बरणीमध्ये लिंबाचं लोणचं काढून ठेवायचं, म्हणजे ज्यामध्ये आपण साठवून ठेवलेली मोठी बरणी आहे त्याला आपले ओलसर वगैरे हात अजिबात लागत नाहीत. आता हे लोणचं आपण बॅग बंद करून थंड हवेच्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचे. या पद्धतीनं लिंबू लोणचं नक्की करून पहा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.